मकसूद खान औरंगाबादच्या आरटीओ कार्यालयाच्या भोंगळ कारभाराचा त्यांना फटका बसलाय। त्यांना आरटीओ कार्यालयातून कर न भरता गाडी पासिंग करून फसवणूक केल्याप्रकरणी नोटीस आली आहे। मकसूद खान यांनी गाडीच्या पासिंग संदर्भात जे कर भरावे लागतात ते सर्व कर भरले आहेत। तशी पावतीही त्यांच्याकडे आहे, मात्र आरटीओच्या मते ती पावती बनावट आहे। त्यामुळे तातडीनं 2.5 लाखांचा कर भरण्याची नोटीस त्यांना बजावण्यात आली आहे। आता दाद कुणाकडे मागावी असा प्रश्न त्यांना पडलाय। आज मला जे तुम्ही टॅक्स लिहून दिलं, म्हणजे मी 3 वर्षापूर्वी जे टॅक्स भरलं ते 1,45,000 मी 316 रुपये भरलं आणि परत आता मला तुम्ही 2,61,568 रुपयाचं हे म्हणजे टॅक्स प्लस व्याज हे देत आहे। म्हणजे मी टॅक्स भरलेला आहे आणि परतही मला टॅक्स भरा म्हणून सांगताय। असं त्यांना मी अधिकाऱ्यांना बोललो तर ते अधिकारी म्हणताय की तुम्हाला हे भरावं लागेल। पावती ज्यावेळेस दाखवली त्यांना तर ते म्हणते हे पावती डुप्लिकेट आहे, त्यांचं म्हणणं असं होतं। मकसूद खान यांनी अधिकाऱ्यांना या संदर्भात जाब विचारला असता त्यांनी दमदाटीची भाषा केल्याचा आरोपही त्यांनी केलाय। आरटीओकडून आपली फसवणूक झाल्याची तक्रारही त्यांनी नोंदवली आहे। तर खान यांच्या आरोपाचं आरटीओ कार्यालयानं खंडन केलंय। वाहन मालकाचा असा भ्रम झालेला आहे की सदर हा टॅक्स मी भरलेला आहे, परंतु वाहन मालकाला माहिती आहे की आपण टॅक्स भरलेला नाही आहे, कारण त्याच्या वाहन नोंदणीच्या तारखा ह्या मॅच होत नाही, वाहनाच्या पावतीच्या कराच्या पावतीच्या तारखाही मॅच होत नाही आहे, त्याच्यामुळे तो या फ्रॉडमध्ये सहभागी आहे। औरंगाबाद आरटीओ कार्यालयात सगळा घोटाळा समोर आला तो 240 अभिलेख तपासल्यानंतर 2013 मध्ये 240 गाड्यांचं मॅन्युअली पासिंग करण्यात आलं। प्राथमिक चौकशीत 15 गाड्यांनी कर न भरता पासिंग झाल्याचं लक्षात येतं। यात जवळपास 14 लाखांची आरटीओची फसवणूक झाल्याचं समोर आलं। यात आरटीओचे तत्कालीन अधिकारी सुद्धा दोषी असू शकतात असं सांगत या प्रकरणी चौकशी करून अहवाल मुंबईला पाठवण्यात आलाय। मला वाटतं कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या काय म्हणता येईल याला संगनमताने हे प्रकरण केलं असल्याचं सकृतदर्शनी दिसून येते। याबाबतचा अहवाल परिवहन आयुक्त कार्यालयास आम्ही आज सादर करीत आहोत। संबंधित लिपिकालाही शोकास नोटीस देऊन त्यांचा खुलासा घेऊन पुढील कारवाई त्यामध्ये करण्यात येईल। या सगळ्या घोटाळ्यानंतर अनेक प्रश्न निर्माण होतात। संगणकीय पद्धती असताना देखील मॅन्युअली पासिंग कशी झाली? पासिंग करताना 2 अधिकाऱ्यांचा कॉम्प्युटर पासवर्ड कसा काय वापरण्यात आला? ऑडिट प्रत्येक वर्षी होतं, मग 3 वर्षानंतर घोळ समोर कसा आला? आता या सगळ्या प्रकरणाची चौकशी होणार आहे। मात्र कार्यालयातूनच बनावट पावती मिळणं धक्कादायक आहे। सरकारी ऑफिसमधून जर खोट्या पावत्या मिळणार असेल तर विश्वास कसा आणि कोणावर ठेवायचा हा प्रश्नच आहे। या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असू शकते। कदाचित अनेक गाड्यांचे कराचे पैसे परस्पर लाटले गेलेले असू शकतात। त्यामुळे या सर्व प्रकाराची कसून चौकशी करण्याची गरज आहे। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।